मराठी सक्तीवरून कांदिवलीत सकाळपासूनच अमराठी रिक्षावाल्यांनी दंगा घातला होता, आपण वाद घातला होता. आपण पाहिलं तर त्या ठिकाणी रिक्षा रोको आणि जे प्रवासी रिक्षा घेऊन जात होते ते रिक्षा थांबवण्याचं काम त्या रिक्षा चालकांकडून करण्यात येत होतं. आपल्यासोबत मनसेचे विभागाध्यक्ष आहेत दिनेश साळवी सर, आपण त्यांच्याशी बोलूया. काय पूर्ण प्रकरणात आपण कांदिवली पोलीस स्टेशन इथे आलेला आहात, त्यांच्यावरती तक्रार नोंदवण्याकरिता आले, तर काय पूर्ण प्रकरण? असं की मला सकाळी एक फोन आला, कोणतरी आपला एक प्रकाश शेजवळ करून मराठी रिक्षा चालक होता. तो कांदिवली MG रोड RNA जवळनं जात असताना त्याची रिक्षा काही अमराठी रिक्षा चालकांनी रस्त्यावरती अडवलं. रोडवरती अडवून त्याला सांगितलं की आम्ही प्रोटेस्ट करतो, आम्ही संप ठेवलेला आहे, तूही आमच्या सोबत राहा. तो बोला नाही, मला मराठी येते, मला तुमच्या विषयाचे काही घेणं देणं नाही आहे, मी रोज कमवणं रोज घर चालवणं असा माझा प्रकार आहे, मी थांबू शकेल, मला माझा धंदा करू द्या. तर त्या रिक्षा चालकाने 4-5 जण होते जे अमराठी उत्तर भारतीय रिक्षा चालक होते. त्यांनी सरळ त्याच्या रिक्षाची तोडफोड करणं सुरू केलं, पॅसेंजरला बाहेर काढलं आणि ह्याला पण बाहेर काढून ह्याला मारहाण केली. तर अशा प्रकारे रस्त्यावरती रिक्षा चालवून पॅसेंजर बाहेर करून मारहाण करून रिक्षाची तोडफोड केल्यानंतर आम्हाला प्रकरण कळलं. आम्ही पोलीस स्टेशनला आलो. त्यावेळेला त्याच्या अगोदर आम्ही तिकडे गेलो, RNA जिथे प्रकार घडला तिथे त्या ठिकाणी जेवढे रिक्षा चालक होते त्या ठिकाणी जे शेअरिंग चालतं तिकडच्या रिक्षावाल्यांना जर तुम्हाला संप ठेवायचा तर इथून रिक्षा काढा, पार्किंग प्लॉट नाहीये. नाही ना, आम्हाला रिक्षा चालवायची, आम्हाला याची काही घेणं देणं नाही. तोडफोड झाली म्हणून आम्ही जरा रिक्षा चालू सुरू केलं. त्यावेळेला आम्ही त्या उत्तर भारतीयांना शोधत होतो जे रिक्षा चालक होता. त्यातला एक जण भेटला, त्याला आम्ही पकडलं, पण तो वयस्कर असल्या कारणाने आम्ही मनसे स्टाईल त्याला समज देता आली नाही, त्याची खंत आहे, पण तो पोलिसांच्या ताब्यात दिला. आणि पोलिसांनी सांगितलं आम्ही की याच्यावरती सिनियर साहेबांना कांदिवलीचे याच्यावरती ताबडतोब FIR घ्या. रस्त्यावरती गाडी अडवतो, पॅसेंजरला बाहेर काढतोय, गाडीची तोडफोड करतो, ड्रायव्हरला रिक्षा चालक मराठी चालकाला मारतोय, FIR झाल्या. यांनी आम्हाला सांगितलं FIR करतोय, परंतु अद्याप काय FIR घेतली नाही. आता DCPना पण मी फोन केलेला आहे, जर FIR घेणार नाही, हे अमराठी जे रिक्षा चालक आहेत ज्यांना मराठी बोलायचं नाही आहे, काही लोक बोलतात, चांगलं अमराठी लोक आहेत, बोलतात, त्यांना धंदा व्यवसाय करतात, शांततेने करतात, काही लोक मुद्दाम मराठी उत्तर भारतीय असा काहीतरी वाद करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना जर तुम्ही वेळेत समज दिली नाहीये मग आम्ही गप्प बसणार. आता मी त्यांना सांगितलेलं आहे की ताबडतोब याच्यावरती FIR घ्या, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. आपण पाहिलं तर प्रशासनाने किंवा शासनाने मराठी शिकण्यासाठी काही वेळ त्या रिक्षा चालकांना दिला होता, मात्र रिक्षा चालकांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाहीये. आणि आता सुद्धा 1 महिन्याचा समन्स देऊन त्यांना सोडण्यात येत आहे, जे परवाना रद्द करण्यात येईल किंवा लायसन रद्द करण्याचा निर्णय होता शासनाचा. याकडे आपण कसं पाहतो? हे बघा, काही जे अमराठी रिक्षा चालक आहेत ते शिकले, काही लोक आम्हाला भेटले, साहेब आम्हाला मराठी येतं, पूर्ण येत नाहीये, थोडंफार आम्ही शिकतो, त्यांचं आम्ही खरोखरच स्वागत करतो. चांगलं आहे की तुम्ही प्रयत्न तर करताय, बोलताय तरी. पण ज्यांना मुद्दाम बोलायचंच नाही अशी भाषा जी करतात, आजही काही ठिकाणी असं झालं की आम्ही बोला असं काही प्रकार जे मुद्दाम करतात त्यांना समज दिलीच पाहिजे. मग आमच्या भाषेत आम्ही गप्प बसणार नाहीये. परंतु बहुतेक ठिकाणी मराठी शिकतायत, चांगले बोलतात, कारण त्यांना माहिती आहे आम्ही 1500 किलोमीटर लांबून इथे व्यवसाय करण्यात, धंदा पोटापाण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी. आणि या मुंबईने आम्हाला खूप काही दिले, तर ते प्रयत्न करतात तर आम्ही मराठी बोलतोय, आम्ही बोलायचा प्रयत्न करतोय. पण काही जे RTO वाले पण सक्ती करतायत काही विषयावरती, ते प्रश्न सोडून वेगळे काय प्रश्न विचारतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये जरा कन्फ्युजन झालेलं आहे. ते म्हणतात काय आम्हाला कळत नाहीये, ते काय प्रकार असेल तर ते लोक बघता येईल त्याच्यावरती. परंतु आम्ही एवढंच बोलतो, मराठी माणसाची मारहाण करू नका, मराठी माणसावरती हात उचलू नका, मराठी भाषेचा अपमान करू नका. तुम्हाला येत नसेल मराठी तर तुम्ही बोला की आम्हाला येत नाही, मी शिकतोय, परंतु मराठी भाषेच्या विरोधात बोलू नका, अन्यथा मग आम्हाला मजबूर करू नका मनसे स्टाईलमध्ये वाद करणार. तर पण पाहिलं तर मनसे आक्रमक होताना आपल्याला कांदिवलीमध्ये दिसत आहे. जर जाणून बुजून जर विनाकारण असा प्रयत्न केला तर मनसे स्टाईलने त्याला उत्तर देण्यात येईल, असं दिनेश साळवी यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.